नमस्कार मित्रांनो, कदाचित तुम्ही वापरत असलेलं आधार कार्ड बंद पडलेलं असू शकतं. ऐकायला नवल वाटेल, पण हे खरं आहे. बऱ्याच लोकांच्या आधार कार्डमध्ये अशा प्रकारची नोटीस देखील आलेली आहे. भविष्यात तुमचं आधार कार्ड बँकेत किंवा शासकीय कामासाठी नाकारलं जाऊ शकतं आणि गव्हर्नमेंट सबसिडीच्या बाबतीत देखील तुमचं आधार कार्ड अपडेट नाहीये म्हणून तुमची सबसिडी देखील नाकारली जाऊ शकते. सध्या आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख 14 जून ही आहे. ही मुदत वाढवून देखील दिली जाईल, परंतु जर तुम्ही वेळेत डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्यावं लागू शकतं. शिवाय तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीच्या बाबतीत असेल किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत आधार कार्डच्या बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं आजच आपल्या आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज आहे का हे चेक कसं करायचं त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आणि शिवाय जर तुमच्या आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याची सूचना आली असेल तर घर बसल्या आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. काय कागदपत्र सादर करायची आहेत ती एकदा समजून घ्या. या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा सरकारनं जारी केलेलं कुठलंही ओळखपत्र किंवा पत्ता असलेलं जे प्रमाणपत्र आहे किंवा तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर हे देखील तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता. या व्यतिरिक्त पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, माध्यमिक किंवा वरिष्ठ शाळा गुणपत्रिका, छायाचित्र असलेले शाळा सोडल्याचा दाखला किंवा सरकारनं जारी केलेलं ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात. या व्यतिरिक्त बघा, पत्त्याचा जो पुरावा आहे त्यासाठी वीज, पाणी किंवा गॅस बिल हे मागील 3 महिन्यापैकी कुठलंही एक असावं. हे कागदपत्र कशी सादर करायची त्यासाठी इथं एक लिंक देण्यात आलेली आहे. याची संपूर्ण प्रक्रिया आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर तुम्हाला या ठिकाणी बघा, या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. गुगलला या आणि सर्च करा UIDAI. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला 1 नंबरचं UIDAIची वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये माय आधारचं हे पोर्टल आहे. तुम्ही सरळ लॉग इन या पर्यायावरती क्लिक करू शकता. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचा. आपल्या फोनवर OTP आलेला आहे. आपण लॉग इन या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. बघा अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये तुमचावाला फोटो तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात दिसेल. तर या ठिकाणी बघा डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जिथं तुम्हाला दिसतंय बघा, दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/3/2024. 14/3/2024 पर्यंत ही सुविधा मोफत आहे. याच्यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा. पुन्हा नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपण तुम्हाला हे मोबाईलवर करून दाखवणार आहे. या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, जेंडर दिसेल, जन्मतारीख दिसेल. आय व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता बघा, तुम्ही अपलोड या डॉक्युमेंटवरती आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 2 MB पर्यंत ठेवायची आहे आणि फॉर्मॅट JPEG, PNG किंवा PDF फाईल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर सुरुवातीला बघा, डॉक्युमेंट टाईपमध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्लीज अपलोड द प्रूफ ऑफ आयडेंटिटी POI डॉक्युमेंट. तर POI डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कुठलंही एखादं निवडू शकता. मी या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन निवडलं आहे. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल, मी पूर्वी जे सांगितलं कोणकोणती कागदपत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि इथं व्ह्यू डिटेल अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट असेल ते निवडायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आणखी खाली बघा, प्लीज अपलोड द प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲड्रेस प्रूफमध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरी चालेल किंवा बँक किंवा अकाउंट, डेबिट कार्डचं जे काही अकाउंटचं स्टेटमेंट असेल लास्ट 3 महिन्याचं ते पण तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल निवडतोय. ओके म्हणायचं आहे आणि या ठिकाणी व्ह्यू डिटेल अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं.
कंटिन्यू करायचं आणि तुमच्या फोनमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट ठेवलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आय हिअर बाय गिव्ह माय कन्सेंट ह्या खालच्या पर्यायावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करून सबमिट करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.